श्री गणेशाय नमः. वैदिक पंचांगानुसार माघ मास कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला भानुसप्तमी व्रत असतं. या दिवशी सूर्यदेवाची आराधना केल्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार भानुसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची यथायोग्य पूजा करून काही विशेष उपाय केल्यास सुख समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. यासोबतच कुंडलीतील सूर्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भानुसप्तमीच्या दिवशी उपाय करणे फायदेशीर ठरते. भानुसप्तमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात खसखस किंवा लाल फुले किंवा केशर मिसळून त्या पाण्याने आंघोळ केल्यास फायदा होतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. असे केल्याने अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्याचा आशीर्वाद मिळतो. भानुसप्तमीच्या दिवशी सूर्यग्रहाशी संबंधित काही वस्तूचे दान करणेही लाभदायक असते. या दिवशी तांबे, गूळ, गहू, मसूर इत्यादी दान केल्याने कुंडलीतील उद्भवणाऱ्या ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते आणि सुखसमृद्धी मिळते. या सर्व वस्तूंचे दान करताना सूर्यदेवाचे स्मरण करून पूर्ण भक्तिभावाने दान करावे. भगवान सूर्याला प्रसन्न करण्यासाठी सूर्यमंत्र ओम घृणी सूर्य आदित्य या मंत्राचा किमान 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा. असे केल्याने सूर्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो आणि विशेष लाभ होतो. या मंत्राचा जप रोज करू शकतो. या मंत्राचा जप करताना मंत्राच्या शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी आणि सकाळी मंत्राचा जप केल्याने विशेष लाभ होतो. सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये सूर्ययंत्राची स्थापना करणेही खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी सूर्ययंत्र विकत घ्यावे आणि भानुसप्तमीच्या दिवशी ते घरात स्थापित करावे. असे मानले जाते की दररोज सूर्ययंत्राची पूजा केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. भानुसप्तमी व्रताच्या दिवशी सूर्यमंत्र हवन करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्य अशक्त स्थितीत असेल त्यांनी भानुसप्तमीच्या दिवशी सूर्य हवन करावे. या हवनासाठी कोणत्याही योग्य पंडित किंवा ज्योतिषाची मदत घेऊ शकता. असे मानले जाते की सूर्य हवन केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि सूर्यग्रहामुळे उद्भवणाऱ्या समस्या दूर होतात.